नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तंत्रज्ञान समन्वयक गुलाबराव खंडागळे. आज 15/01/2024 रोजी जानेफळ शिवार आणि ताजनाफळ शिवारात आहोत. आपण जानेफळ शिवारात शेडनेट पाहणी केली आणि काही दाल मिल पाहणी केली. पण ताजनापूरच्या शिवारात शून्य मशागत तंत्रज्ञान काही क्षेत्रावर सुरू झाले आहे, यात शंका नाही. आपण प्रत्यक्ष शून्य मशागत तंत्रज्ञानमध्ये उतरत आहोत. बाजूला शेडनेट आहे आणि शेडनेटच्याच बाजूला शून्य मशागत तंत्रज्ञान बघत आहोत. आणि फुलंब्रीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शून्य मशागत तंत्रज्ञान झाल्यामुळे आज खुलताबाद शिवारातसुद्धा शून्य मशागत तंत्रज्ञान सुरू झालेलं आहे. वर्ष पहिले आणि पीक दुसरे आपण बघत आहोत. हरभरा पिकामध्ये आपण बघत असताना बघा कसे खोडं दिसत आहे आपल्याला. खोडामध्येच हरभरा लावलेला आहे. समोर बेड दिसतो आणि खोडं दिसत आहे, सर्व खोडं आहे. आणि हा खोडांचा बाजार, हा मुळांचा बाजार इथे भरला आहे. आणि जमिनीमध्ये सुपीकता जैवविविधता टिकवण्याकरता आपल्याला शून्य मशागत तंत्रज्ञान करणे गरजेचे आहे. बघत आहो आपण मागील वर्षाचं हा बेड आहे आणि मागील वर्षी बेड पाडून इथं मका लावली होती. खरीपातली मका काढून इथं या जागेवर हरभरा लावलेला दिसतोय आपल्याला. आणि हरभरा दिसतोय, हरभरा मस्त आलेला आहे. आणि हरभऱ्याचं पीक शून्य मशागत तंत्रज्ञानानं फुललेलं इथं दिसतं आहे. आणि वाढीच्या अवस्थेत हरभरा असताना इथे मर रोगातसुद्धा म्हणजे खूप कमी प्रमाणात मर रोग आढळतो.